डॉक्टरांच्या बेदम मारहाणीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। डॉक्टर प्रमोद घुगे, अनिकेत मुंडेवर याच्यावर गुन्हा दाखल झालाय। बाळू डोंगरे मयत तरुणाचं नाव आहे। दोन्ही आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। तर ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय। लातूरमधून डॉक्टरांच्या मारहाणीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। दोन्ही आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। डॉक्टरांच्या मारहाणीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये प्रमोद घुगे, अनिकेत मुंडेवर गुन्हा दाखल झालेला आहे। बाळू डोंगरे मयत तरुणाचं नाव आहे। नेमकी मारहाण का केली आहे याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। डॉक्टरच्या बेदम मारहाणीमध्ये कर्मचाऱ्याचा मात्र मृत्यू झालाय। डॉक्टर प्रमोद घुगे, अनिकेत मुंडेवर यावर 2 डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। बाळू डोंगरे असं मयत तरुणाचं नाव आहे आणि दोन्ही आरोपींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। अजय घोडके आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अजय, धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल हा। डॉक्टरांना मारहाण का केलेली आहे आणि नेमका हा कधीचा प्रकार आहे आणि पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काय अधिकृत माहिती दिली आहे? तेजस, आपण जर पाहिलं तर डॉक्टर प्रमोद घुगे यांचं लातूर शहराच्या रेणापूर नाका परिसरामध्ये आयकॉन हॉस्पिटल नावाचं रुग्णालय आहे। या रुग्णालयामध्ये बाळू भारत डोंगरे नावाचा एक तरुण सुपरवायझर म्हणून काम करत होता। तो अनेक दिवसापासून डॉक्टर यांच्यासोबत तो राहायचा आणि मध्यंतराच्या काळामध्ये बाळू डोंगरे आणि डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यावर सुद्धा मागील 6 महिन्यापूर्वी कोटंबे या प्रकरणामध्ये खंडणी मागितला म्हणून त्याचं अपहरण करणं आणि त्याला बेदम मारहाण करणं अशा पद्धतीचे गुन्हे याच शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होती। परंतु आता 6 महिन्याच्या नंतर याच बाळू डोंगरेला आता त्यांच्याच डॉक्टरनी आयकॉन हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रमोद घुगेंनी मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि ही घटना परवाला रात्री घडलेली आहे आणि त्याला मारहाण केल्याच्या नंतर त्याचं एमएलसी सुद्धा स्वतः याच डॉक्टरांनी केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। परंतु आता बाळू डोंगरे याच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई प्रमिला डोंगरे यांच्या फिर्यादीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या डॉक्टरचा आणि त्याच्यासोबतच्या अनिकेत डोंगरे याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। अगदी अजय, पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? शोध सध्या सुरू आहे। पोलिसांकडून काय माहिती सांगण्यात आली आहे? पोलिसांनी सांगितलं की त्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्याच्या आधारे ते असं सांगताय की ज्या पद्धतीनं बाळू डोंगरेला मारहाण झाली ही मारहाण डॉक्टरांनी केली नाही असं डॉक्टरच सांगतात। बाळू डोंगरे हा जखमी अवस्थेमध्ये दवाखान्यामध्ये आला, त्याला मी स्वतःहून ऍडमिट करून घेतलं आणि त्याच्यावरती उपचार केला। परंतु नंतर त्याची प्रकृती खालावल्याच्या नंतर त्याच्यावरती उपचार करणं थांबवलं आणि त्यांनी पोलिसांना तसं सांगितलं। परंतु तोपर्यंत तो मयत झाला होता आणि नंतर पोलिसांच्या लक्षात असं आलं की या संदर्भात स्वतः डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्याचा साथीदार अनिकेत डोंगरे यांनीच बेदम मारहाण केली आहे आणि ज्याच्यामध्ये या बाळू डोंगरेचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितले। अगदी धन्यवाद अजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। शेतीचं काम सुद्धा बघत होता, जीसीबी लावणं, रान लेवल करून काम बघायचं, शेतीचं सुद्धा काम बघत होता, त्याच्या शेतीचं काम सुद्धा बघत होता, माहित होतं शेती लावणं, पोकलेला बंधारा मारणं सगळं। तुम्हाला त्यांनी बोलून दाखवलं होतं की माझ्या बोलून काय म्हणलं होते? माझा दाखवणारच की मला बोलून काय म्हणलं होते? मला म्हणले होते माझ्या देखताना माणूस मारलंय, याला वाटलं आता मी बी सांगेल म्हणून माझा बी का तर काटा काढील म्हणूच लागली हे त्यानं काढलाच काटा, त्यानंच काढला काटा। माझ्या नवऱ्याची कुठंच दुश्मनी नव्हती। कुणी काढलंय? नाव काय त्यांचं? डॉक्टर प्रमोद घुगे। त्यांचा दवाखाना कुठं आहे? लातूरमध्ये आयकॉन हॉस्पिटल 2 नंबर बस स्टँडच्या पुढं। किती ड्युटी असायची तुमच्या नवऱ्याची? 24 तास जबाब सुपरवायझर म्हणल्यावर आणायचं, दारू विकायला द्यायची, दारू पाजवायची, पैसे 1000-1500 रुपये द्यायचे, फुल करायचं, सोडून द्यायचं घरला, काम करून घ्यायचे, समजे त्याचे काम करू वाईट काम करून घेतले त्याच्याकडून। त्यांनी म्हणले मला सोडायचंय। वाईट काम म्हणजे काय? वाईट काम पैसे जमा करणं, पैसे गोळा करणं, दबाई टाकू पैसे गोळा करून घेत होते। पुढच्या ऐकून पैसे दिलेले वसुली कर म्हणत होते, वसुली करायची हे 2दा-3दाच केली। पुन्हा म्हणले मला सोडून द्यायचे, छाये काही बी काम लावालंय,
म्हणून आता इथं सोडून देतय. लास्टची पेमेंट मागाय गेलते. त्याला वाटलं आता मागलं प्रकरण समजा माझा नवरा सांगल म्हणून त्याला काटा काढला गुग्यानं. पोलीसवाल्यांनी कुणी नसताना माझं बाळ इथं आणून टाकलं. माय नको, बाप नको, बायको नको, ह्या कोंबड्याने पोलीसवाल्यांनी इथं आणून टाकलं माझं बाळ. माझ्या बाळाचा डॉक्टरनंच खून केला. ह्याच्याशिवाय आम्हाला न्यायच पाहिजे. आरोपीला लगे पकडलंच पाहिजे. तर मी इथून हलणार नाही. संशयित कोणावर आहे तुमचा? माझा संशय डॉक्टरवर. माझं बाळ डॉक्टरनंच मारले. कोणता डॉक्टर? गुगे डॉक्टर. घरात मारले माझं, बोलवून घेऊन मारले. दवाखाना कुठे आहे तुमचा? बायको सगळेच होते तिघजण. तिथं रेणापूर नाक्याला तिघजण होते. बायको, भातसा आणि त्यानं तिघांनी मारले माझं बाळ, बोलवून घेऊन. किती वर्षाचं? किती वर्षाचं? 40 नसेल, 35-36 वर्षाचा होता. बारके लेकर आहेत 3. मला आता काय करायचं मी त्या लेकरायचं? कुठं गेले तुमचे अमित देशमुख इथले लातूर जिल्ह्याचे? कुठं गेले इलासराव देशमुख तुमचे? कुठं गेले नगरसेवक? कुठं मेले, झोपी गेले का? आणि हे कुत्रे पोलीस खाऊ कोंबडे, आम्हाला न्याय पाहिजे. चुकून केला, मुद्दाम केला त्यांनी.